ए चलते बरं का ग मी. चंदर इकडे. पाखरू बघ पाखरू. चंदर कोण रे पाखरू? आबा पाटलाची लेख नव्ह का मालक? कसं काय रूप? अरे म्हणून तर लेखा तुला विचारलं. हो 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 हो. अरे असलं रूप बघितलं की वाटतं तो परमेश्वर केवढा मोठा कलाकार असला पाहिजे. काय मूर्ती घडवली आहे. पण हे रूप नुसतं डोळ्याने पाहून नाही मजा येत. मग दुर्बीण पाहिजे, दुर्बीण. म्हणजे नाकाजवळ नाक, डोळ्याजवळ डोळ आणि ओटाजवळ ओट म्हणायची मालक. लाईनीत आलंच रे ते. मालक रोज अशी वलटीने देवीला अभिषेक घालायला येते बरं का. असं ठीक आहे, आज आपण तिला अभिषेक घालूया. ते कसं? काय ग काय झालं? त्या मेल्यानं माठ फोडला. चाल. आणि हसतोय कसा बघ. तालेवाऱ्याचा मुलगा आहे नव त्यो. त्याला कुणाची हाय का दरकार? अगं बा होता तवारी असं नव्हती. आता फिरताय नुसता देवाला सोडलेला वळूगत. पण आता देवीला अभिषेक कसा घालू ग मी? थांब मी माझी घागर आणते. आलीस देवीला पाणी घालून? हो. आणि हे काय खागर कुणाची घेऊन आलीस ग? माठ काय झाला आपला? त्या नालायकानं फोडला. अगं बाई कुणी? तो कसा? बंदुकीनं. बंदुकीनं? अगं मग चुकून फुटला असेल. चुकून नाही, चांगला नेम धरून फोडलाय. काय सांगतीस? कोण वय हैवान? त्यो वस्तीवरचा इलाज देशमुख. तो होय? अहो ऐकलं काय? मी काय सांगत आली बघा. काय? बंदुकीनं माठ फोडला म्हणे त्या इलासनं. कोण येला? अहो तो नाही का देवाला सोडलेल्या वळूगत गावातनं हिंडतय ते. अहो आबा तो देशमुखांचा इलास हो. असं असं. अगं मग झाडावरचा कवडा बिडा मारताना चुकून शराबिरा लागला असेल. चुकून नाही आबा, चांगला नेम धरून माठ फोडलाय. आणि चुकून माठाऐवजी हिलास लागला असता तर लागला नाही ना. मग अहो लागला असता तर घरला सांगायला तर आली असती काय? पडदिशी परान गेला असता की. पर गेला नाही ना. मग आता काय म्हणावं बाई तुम्हाला? अहो तुम्हाला राग कसा येत नाही? अगं समज आपण त्याला विचारलं आणि चुकून लागला म्हटल्यावर आपलं काय चालणार? अगं ते दांडगे सर कुठं त्यांच्या नादाला लागायचं. हे काय? इकडनं जावं इकडं, तिकडनं जावं तिकडं. अगं इकडनं तिकडनं नाही, जरा कबड्डी खेळत होतो. तू माझ्या संग घरात कोण आया बहिणी नाहीच वाटतं. जा की बस जा त्यांच्या संग खेळत. ए कोणाची आई बहीण काढतेस? थांब तुला दाखवतो. सोड म्हणते का? मेल्या पट्टी आली तुला. सोड म्हणते ना. सोड. आई ग. अप्पा असं मोकळून बसलाय कसं चालत? अरे त्या तालेवाराच्या मोहर काय म्हणायचं? काय म्हणायचं? काय पोलिसात तक्रार करायची? आम्ही गरीब असलो म्हणून काय गरीबाला अब्रू नसते? अरे पण कोर्टात जाऊन काय उपयोग? गेलेली अब्रू काय परत मिळते? निदान त्याला शिक्षा तर होईल. शिक्षा? अरे पण कवा? हे समजा पुराव्यानिशी सिद्ध झाल्यावर. आणि असल्या पुराव्यात त्याचं वकील तुझ्या बहिणीला काय काय विचारेल? काय नको बाबू, त्या 50 पडून काय उपयोग? काय त्या अब्रूच्या झेंडोडे कोण करून घेणार? पोरीच्या लग्नाचा रिश्ता गोर पडलाय. अरे बाबा म्हणणंच असल्या बाबतीत कोर्ट कचेऱ्या करायला कोण बी तयार होत नाही. अप्पा आपण कसं भीतो? म्हणणंच असल्या नालायकांचं भावतं या. अरे बाबा आणखी कशाला नवं आपल्या अब्रूला भ्यावं लागते.
मग आबरू घेतली तर चालेल. अरे चालल न हो, चालवायचंच. अरे तो इतका तुला माहित नाही. एक तर अब्रू गेलेली आणि वर भर कोर्टात बाईला पिंजऱ्यात उभं करून तुझी अब्रू कशी गेली काय गेली म्हणून विचारत्यात. सवताच्या तोंडानं वदवायला लावतात सगळ्यांच्या देखत. आणि असला खटला ऐकायला लोक गर्दी करतात आणि वकिलानं आडवं लावून विचारलं की हसत्यात की दळत्यात आणि ही बाई तुझ्या भनेवर येऊ द्या. त्याला काय विचारता? तो आहे तापट डोसक्याचा, कुठं काय त्याच्या नादाला लागतं. हा तुम्ही सदांकदा असंच म्हणा आणि बसा आतल्या आत तळमळत. मग काय ठरलं? अरे बोला की, त्यात एवढं भ्याचं काय काम आहे? तुमच्यात हिंमत नसेल तर मी विचारतो. पर जरा सबुरीने घ्या म्हणतो. विचारायचा सबुरी. केलेल्या कामाची मजुरी मागायला भ्याचं काय काम आहे? काय फुकट देत्यात? 8-8 तास काम घालताय ना मग जवाच्या तवा मजूर द्याल ना का? हो हळू बघा, ते आलं बघा ते. येऊ दे, आताच विचारतो त्याला. काय रे, काम का थांबवलंय? कसला एवढा माज आलाय तुम्हाला? कसला माज? आज 8 दिवस झाला पगार झाला नाही यांना. असं म्हणजे नाग्या, तू या सगळ्यांना भडकवलेलं दिसतंय. मी कशाला भडकू? त्यांचा पॉट नाही का त्याने भडकवायला? आज 2 दिवस झालं त्यांच्या चुली बंद आहेत. काय खावं त्यांच्या पोराबाळांनी? अरे वा 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 वा, राघोजीराव तुम्ही यांचा पुढारी झालाय जणू. चांदार जी आणते इकडं. विलासराव, विचार करून पुढचं पाऊल टाका. आम्ही आधी पाऊल टाकतो आणि मग विचार करतो ना गो. पुढारी होतोय साला. काय ग लक्ष्मी, काय बघतीयस तिकडं? अगं तो शिकारी आला का नाही बघतीये. आज कुठं दिसली नाही बाई ती चांदा चौकडी. बरं झालं बाई, घर तरी मिळतं. तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.